आणि यानंतरची एक वेगळी बातमी, प्रेम, प्रपोज आणि मग वादाची. नाशिकमधल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधल्या एका तरुण लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडिओ गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कॅप्टन भरत भारद्वाज हे लष्कराच्या गणवेशात एका लष्करी हेलिकॉप्टर समोर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करताना दिसले. सोशल मीडियावर या फेअरीटेल प्रपोजलचं कौतुक भार झालं. पण तरी भारतीय लष्करानं याची गंभीर दखल घेतली आहे. अधिकृत लढाऊ हेलिकॉप्टर आणि लष्करी तळाचा वापर वैयक्तिक प्रसिद्धी किंवा सोशल मीडियावरच्या रीलसाठी करणं हे नियमांच्या विरोधात मानलं जातं. त्यामुळे लष्करानं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कॅप्टन भारद्वाज यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं गेलं, पण हा अधिकारी तरुण आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतीही मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता नाहीये. पण लष्करी शिस्त आणि गणवेशाची प्रतिष्ठा राखण्याबाबत त्यांचं समुपदेशन केलं जाईल असं कळते. या घटनेनंतर इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. एका वर्गाच्या मते देशसेवा करणाऱ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या आयुष्यातील आनंदाचे काही क्षण असे साजरे करण्याचा पूर्ण अधिकार असावा. पण दुसऱ्या बाजूला लष्करातील अनेक माजी अधिकारी आणि शिस्तप्रिय नागरिकांच्या मते लष्करी गणवेश आणि अधिकृत कार्यक्रमांचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि रील संस्कृतीपासून लष्कराला गणवेशात तरी दूर ठेवलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल कमलजीत सिंग धिल्लो यांनी या प्रकरणामध्ये त्या तरुण अधिकाऱ्याची बाजू घेतली. पाहूयात त्यांनी एक्सवर काय पोस्ट केले. त्यांनी असं म्हटलंय की त्या तरुण लष्करी अधिकाऱ्यानं देशासाठी बलिदान द्यावं हे तुम्हाला हवंय आणि त्यानं देशासाठी बलिदान द्यावं हे तुम्हाला हवंय. पण लष्करात आम्ही म्हणतो तरुण नाही करणार तर कोण करणार. त्याच्या कामामध्ये त्रुटी शोधता येत नसतील तर उगाच तक्रार करू नका. तो केवळ त्याचं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत होता. लष्करी सामुग्री याआधी अनेक प्रदर्शनांमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कृपया यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आणू नका. त्या तरुण योद्ध्याला त्याचं कर्तव्य अभिमानानं आणि प्रतिष्ठेनं पार पाडू द्या. निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल मोहन काकतीकर यांनी यावर काय मत मांडले पाहूयात. अर्थात या प्रसंगात काही चूक नाही आहे, परंतु याच्यावरती चर्चा यासाठी सुरू आहे की याच्यासाठी त्यांनी जे ऑकेजन निवडलं आहे आणि त्याची जी बॅकग्राऊंड आहे त्या रीलची, त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. बेसिकली हा आर्मी ऑफिसर याला फ्लाइंग विंग हेलिकॉप्टर बहुतेक मिळालेलं दिसतं आणि त्याच्यानंतरचा हा प्रसंग आहे. आणि तिथं त्यांनी त्या हेलिकॉप्टरच्या समोरच आपल्या प्रेयसीला प्रपोज करून तिच्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग त्यांनी घातलेली दाखवण्यात आली आहे. अर्थात त्याचं पुष्कळ कौतुकही झालं आहे आणि त्याच्याबद्दल पुष्कळ टीकाही झालेली आहे. अर्थात एक यंग ऑफिसरने असं करणं याच्यात काही चूक नाही, कारण तो एक युफोरिया असतो, त्याच्यात एक आनंद असतो. त्यावेळेला त्याला फ्लाइंग विंग मिळालेलं आहे आणि त्याच्यातच हे त्याने जे कृत्य केलं त्याच्यात फार अशी चूक नाही. परंतु दोन गोष्टी याच्यामध्ये चुकत आहेत. एक म्हणजे या अशा प्रसंगाचं थोडंसं गांभीर्य असतं, जसे एक पासिंग आउट परेड आहे किंवा फ्लाइंग विंग अवॉर्ड होण्याचा प्रसंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक हेलिकॉप्टरच्या समोर किंवा एका टँकच्या समोर अशा एखाद्या आर्मीच्या इक्विपमेंटसमोर तुम्ही उभारून असा एक आपला प्रायव्हेट ऑकेजन साजरा करून त्याचा व्हिडिओ जर तुम्ही व्हायरल केला, हे निश्चितच रूलला धरून होणार नाही. अर्थात हे फार मोठी म्हणावं शिस्तीची गोष्ट किंवा एक फार मोठं व्हायोलेशन ऑफ रेग्युलेशन वगैरे अशातली गोष्ट जरी नसली तरी हे निश्चितच आर्मीच्या शिस्तीला सोडू नये. आणि जर याच्यावरती काहीच जर ॲक्शन घेतली नाही तर कदाचित अशा गोष्टीचा ऊत येऊन जाईल आणि यासाठी या ऑफिसरला यासाठी समज देण्यात यायला लागेल किंवा त्याला वॉर्निंग द्यावी लागेल
अशी काहीतरी लाईटर पनिशमेंट त्याला देण्याची निश्चितच जरुरी आहे, ज्यामुळे अशा गोष्टी पुन्हा रिपीट होणार नाहीत.